मी राज ठाकरेंसोबतच राहणार असं स्पष्टीकरण दिलंय वैभव खेडेकर यांनी। इतर पक्षांची ऑफर आहे पण मी मनसेसोबतच असं देखील खेडेकर म्हणालेत। नाराजीच्या चर्चेवर मनसेच्या वैभव खेडेकरांनी हे वक्तव्य केलंय। वैभव खेडेकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। मनसेच्या स्थापनेपासून मनसेसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत असलेले वैभव खेडेकर कोकणातील खरं बडे नेते आहेत। मात्र नाराजी त्यांच्यामध्ये पाहायला मिळते आणि या नाराजीचा सूर हा सोशल मीडियामधून उमटताना पाहायला मिळत होता। मात्र आता कुठेतरी त्यांची नाराजी दूर झाली अशा प्रकारची चर्चा आहे। सर काय सांगाल? मी गेले 30 वर्ष पक्षाचा अगदी निस्सीम कार्यकर्ता आहे। पक्ष स्थापनेपासून साहेबांबरोबर आहे आणि त्याच्या आधी विद्यार्थी सेनेमध्ये 10-12 वर्ष काम करतो आहे। मी कायम आक्रमक राहिलेलो आहे। जे पोटामध्ये आहे ते ओठांवर माझं असतं। मी डायरेक्ट बोलतो। कदाचित त्यामुळे माझे राजकीय नुकसान खूप झालेलं आहे, परंतु मी एक स्टेट फॉरवर्ड असल्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या असतील। मी माझं दुःख होतं हे मी सोशल मीडियावरती मांडलं, परंतु ते मांडायला नको होतं, पक्षांतर्गत बाब होती। परंतु या सगळ्याची दखल पक्षाकडनं घेतली गेली। संदीपजींनी मला आज ह्या ठिकाणी बोलवलं, अविनाशजी या ठिकाणी होते। आमची सविस्तर चर्चा झालेली आहे या संदर्भात। फार काय या पक्षामध्ये काय आमच्याकडे काय म्हणजे मला काय MLC पाहिजे आणि मला काय हे पाहिजे अशातला काय भाग नाही, परंतु पक्षांतर्गत जे काही सुसूत्रता यायला पाहिजे या संदर्भातलं माझं जे म्हणणं होतं ते मी त्यांच्यासमोर मांडलंय। कदाचित उद्या मला साहेबांची भेट मिळू शकते असा मला अंदाज आहे। जर मिळाली तर सविस्तर चर्चा मी साहेबांशी करीन आणि मला वाटतं त्यातनं मला सकारात्मक मार्ग निघेल किंवा सकारात्मक बाबी पुढे येतील आणि ते झाल्यानंतर मी आपल्यासमोर सविस्तर या संदर्भात बोलीन। माझी निष्ठा ही साहेबांबरोबर राहिलेली आहे आणि ती कायमस्वरूपी या ठिकाणी राहील। माझी निष्ठा ही साहेबांसोबतच राहील आणि पक्षामध्येच राहील असं वैभव खेडेकर यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरा पर्सन विनोद नाईकसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।